हेलो एवरीबॉडी, क्या हालचाल, कैसे हो प्यारे प्यारे दोस्तों। आई होप आप सब अच्छे होंगे और आपने साइंस पार्ट 1 का चैप्टर नंबर 2 जो है क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ये पूरा किया होगा। आपने हमारे वन शॉट और लाइव लेक्चर्स भी देखे होंगे और साथ साथ आपने क्वेश्चन प्रैक्टिस करना भी शुरुआत की होगी। बट जब आप क्वेश्चन प्रैक्टिस करते हो तब आपको एक मुश्किल का सामना करना पड़ना होगा। यस, पड़ा होगा। बघा, आता जनरली आपल्याला प्रश्न कसा येतो, एन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,2. यस, नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा ऍटॉमिक नंबर काढायचा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा ग्रुप काढायचा आहे. काय काढायचा आहे बेटा? ग्रुप काढायचा आहे. त्याच्यानंतर त्याचा पिरियड काढायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचा ब्लॉक काढायचा आहे. असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि प्रत्येक वर्षी आपण बघू शकता जुलै 2023 मध्ये, जुलै 2020, डिसेंबर 2020, जुलै 2022, त्याच्यानंतर मार्च 2023, प्रत्येक वर्षी हा प्रश्न विचारलाच जातो. मग हा तर प्रश्न कॉमन आहे. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असतं किंवा आपल्याला एलिमेंट दिलेलं असतो. येस, आणि त्याचा आपल्याला ग्रुप, पिरियड आणि ब्लॉक कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असेल तर त्याला टोटल करायचे आहे. काय करायचे आहे? टोटल करायचे आहे. टोटल केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा ऍटॉमिक नंबर भेटून जाईल. काय भेटून जाईल बेटा? ऍटॉमिक नंबर त्याचा भेटून जाईल. आणि ऍटॉमिक नंबर मग 282 किती झाले टोटल? 2 आणि 8 10, 10 आणि 2 12. म्हणजे 12 हा कोणाचा ऍटॉमिक नंबर असतो? 12 हा मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर असतो, बरोबर आहे की नाही? येस, म्हणजे आपण ऍटम तर ओळखला, एलिमेंट ओळखला आणि ऍटॉमिक नंबर सुद्धा ओळखला. आता बारी येते ग्रुप, पिरियड आणि ब्लॉक ओळखण्याची. त्याच्यासाठी एक वेगळी ट्रिक तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवायची. बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचा ग्रुप कसा ओळखायचा? काय ओळखायचा? ग्रुप कसा ओळखायचा? सॉरी, सगळ्यात पिरियड. पिरियड कसा ओळखायचा? आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलो आहोत. कसं शिकलो आहोत? आपण असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलो आहोत 2,8,2 मॅग्नेशियमचं, बरोबर आहे. मग मला सांगा, या मॅग्नेशियमच्या याच्यामध्ये ही पहिली ऑर्बिट आहे के, ही एल आणि ही एम. मग किती ऑर्बिट आहेत? 3 ऑर्बिट आहेत. याचा अर्थ त्याचा पिरियड हा 3 असणार आहे. काय असणार आहे बेटा? 3 असणार आहे. म्हणजे पिरियड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ शेल्स. त्या एलिमेंट मध्ये, त्या ऍटम मध्ये, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जेवढ्या काय असतील, नंबर ऑफ शेल्स असतील, तेवढ्या त्याचा पिरियड नंबर असणार आहे, बरोबर आहे. बघा, आता आपण एक बघूया, एक ट्राय करून बघूया आपण. आता आपण घेऊया सोडियम. कोण घेऊया? सोडियम. सोडियमचा ऍटॉमिक नंबर असतो 11. त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 2,8,1. म्हणजे याचा अर्थ याच्या नंबर ऑफ शेल्स किती आल्यात रे बेटा? 3 आल्यात. मग पिरियड नंबर पण याचा काय असणार आहे? 3 असणार आहे. आली गोष्ट लक्षात? मला पटकन कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. येस, चला आता इकडे नंतर बघूया आपण. याला आपण थोडा साईज वाढवूया. आता बघा, आता प्रश्न आहे ग्रुप नंबर कसा बघायचा? ग्रुप नंबर है ना, ग्रुप नंबर. जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आणि 2 असतील म्हणजे एस ब्लॉक बद्दल आपण बोलतोय. एस ब्लॉक बद्दल आपण बोलतोय. कोणाबद्दल? एस ब्लॉक. बघा, लक्षात ठेवा, आपल्याला क्लास 10th मध्ये ग्रुप आणि पिरियड हे फक्त एस आणि पी ब्लॉक मधलेच येतात. डी आणि एफ ब्लॉक मधले जास्त विचारले जात नाहीत, लक्षात ठेवा. येस, तर एस ब्लॉक मध्ये जर इलेक्ट्रॉन आपल्याकडे व्हॅलेन्स 1 किंवा 2 असतील तर त्याचा ग्रुप नंबर हा त्याच्या बरोबरीने असतो, बरोबर आहे. बघा, मग आपण आता हेच एक्झाम्पल बघूया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 आहे. 1. येस, 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याचा ग्रुप पण किती असणार बेटा? 1 असणार. ग्रुप नंबर पण किती असणार? 1 असणार. येस, चला असंच आपण एक्झाम्पल बघूया. कोणाचं? आपण एक्झाम्पल बघूया पोटॅशियमचं. पोटॅशियमचा ऍटॉमिक नंबर किती असतो? 19 असतो. मग 2,8,8,1 हे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता शेल्स किती आहेत रे? 4 आहेत. म्हणजे 4 जर शेल आहेत तर पिरियड नंबर किती असणार? येस, पिरियड नंबर किती असणार? पिरियड नंबर असणार 4. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 असते. तर ग्रुप किती असणार? ग्रुप किती असणार? तर याचा ग्रुप असणार 1.
येस. चला आता पाठीमागे येऊया. सर असे सांगा पी ब्लॉक मधले कसे ओळखायचे? पी ब्लॉक मधले तर ग्रुप नंबर कसा ओळखायचा पी ब्लॉक मधल्यांचा? तर 10 प्लस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत हे करायचं. 10 प्लस म्हणजे 2 पेक्षा जास्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. बरोबर आहे. आता हे ग्रुप नंबर कसा करायचा पी ब्लॉक मधल्यांचा याचा आपण एक एक्झाम्पल घेऊया. बस ओके. चला क्लोरीन, आपण हा क्लोरीन घेतला. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर असतो 17 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2,8,7. बरोबर आहे का नाही? येस 2,8,7. पिरियड काय असणार आहे बेटा? पिरियड काय असणार आहे? पिरियड आपल्याकडे असणार आहे 2,8,7. 3. येस 3 शेल आहेत तर पिरियड पण असणार 3. आता ग्रुप काढायचा आहे. मग ग्रुप काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्लस 10 म्हणजे 10 प्लस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टोटल झाला 17. तर याचा ग्रुप नंबर असणार आहे 17. ग्रुप नंबर किती असणार आहे? 17 असणार आहे. आली गोष्ट लक्षात? मला सांगा, पटकन सांगा. येस. काय केलं आपण पी ब्लॉक साठी काय केलं आपण? पी ब्लॉक साठी 10 प्लस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन केले. खतम कहाणी. दंड ना दंड. येस. चला आता तुम्ही म्हणता सर आता ब्लॉक कसा ओळखायचा? आपल्याकडे फक्त 2च ब्लॉक मधले प्रश्न विचारणार आहेत. एक पहिला एस ब्लॉक आणि दुसरा विचारला जाणार आहे पी ब्लॉक. बरोबर आहे. 2च ब्लॉक मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. एस ब्लॉक जर ग्रुप नंबर लक्षात ठेवा, आपण ग्रुप तर काढलाय. जर ग्रुप 1 अँड 2 असेल म्हणजे ग्रुप फर्स्ट किंवा सेकंड असेल तर तो एस ब्लॉक असणार आहे. कोणता ब्लॉक असणार आहे? एस ब्लॉक असणार आहे. आणि जर ग्रुप 13 टू 18 असेल है ना, ग्रुप नंबर 13 टू 18 असेल तर तो असणार आहे पी ब्लॉक. आपण ग्रुप कसा करायचा हे पण इथे शिकलेलो आहोत. बघा ह्या 2 ट्रिक खूप इम्पॉर्टंट आहेत. आपल्या 5 मिनिटांमध्ये आपण या 2ही ट्रिक शिकलेलो आहोत. येस. अजून याच्याबद्दल तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सगळ्यात जास्त प्रॅक्टिस तुम्ही करा याची. ज्या वेळेला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा त्यावेळेला असे ग्रुप नंबर आणि पिरियड तुम्हाला काढता येतील. कारण लक्षात ठेवा या गोष्टी जास्त टेक्स्ट बुक्स मध्ये नमूद केलेल्या नाहीत आणि तुम्हाला शिकवत असताना शाळेमध्ये सर किंवा मॅडम सुद्धा ह्या गोष्टी सांगत नाहीत. पण प्रश्न सोडवताना या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर या लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा ज्यांना प्रश्न सोडवताना अशा अडचणी येतात. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. गॉड ब्लेस यू अँड थँक्यू सो मच.